नमस्कार मंडळी, मस्त असा उत्तप्पा बनवलाय बघा आज. किती सुंदर दिसतोय. आपण घरीच हे डोशाचं पीठ भिजवलेलं असतं, तर आज मस्त असा उत्तप्पा बनवलाय बघा. काय करायचं, तव्यामध्ये ते उत्तप्प्याचं पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये मी प्रमाण सांगेन तुम्हाला. तांदूळ भिजवलेले, उडदाची डाळ, पोहे घातले होते थोडेसे. असं भिजवून घ्यायचं, रात्रभर भिजत ठेवायचं आणि सकाळी मिक्सरला वाटून घ्यायचं. उत्तप्पा डोशापेक्षा थोडासा जाडसर असतो. तर आता बघा, याच्यावर तुम्हाला हवे असतील त्या व्हेजीस टाकायच्या किंवा ज्या भाज्या टाकायच्या. मी टोमॅटो टाकले, सिमला मिर्च टाकली आहे, कांदा टाकला आहे. तुम्हाला जर मसाला कुठला हवा असेल तर तुम्ही मसाला पण ॲड करू शकता, पावभाजी मसाला वगैरे. आता तूप टाकलं, हे घरचं आपलं तूप आहे साजूक. बटर पण टाकू शकता तुम्ही. आणि थोडंसं मस्त खरपूस असा डोसा उत्तप्पा भाजून घ्यायचा. इतका सुंदर लागतो चवीला बघा हे असं. आणि उत्तप्पा दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा. डोसा कसा आपण एकाच बाजूनी भाजतो, उत्तप्पा थोडासा जाड राहतो डोस्याच्या तुलनेत, त्यामुळं आपल्याला तो थोडा जास्त वेळ भाजावा लागतो तव्यावर. डोशाचा तवा आहे हा आमचा. आणि बघा काय सुंदर दिसतोय, चवीला पण एक नंबर आहे. इथे आता मी हे लाल मिरची पावडर टाकते आहे, थोडंसं मीठ टाकायचं. या खायला.